काँग्रेसचे झोन 7चे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ईशान्य मुंबई जिल्हा झोन 7चे अध्यक्ष राम खंडागळे साहेब या ठिकाणी आदरांजली अर्पण करते. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महामानवास मी प्रथम अभिवादन करतो. त्याचप्रमाणे या संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष बौद्धचार्याचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनाही माझा पाचाट प्रणाम. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महापरिषिका मीराबाई आंबेडकर यांच्या या वायुगतीने चालणाऱ्या धर्मकार्यालाही माझा अभिवादन. त्याचप्रमाणे या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता समितीचे अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या धर्मकार्याला माझा अभिवादन. आज विठ्ठल भाऊराव घालराव यांच्या पुण्यवंत कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले धर्मपीठाचे सर्व कार्यकर्ते यांना माझा सविनय. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य आणि महाराष्ट्राचे प्रचारक उपाध्यक्ष आयुष्मान मगल गुरुजी यांनी माझा सविनय. आजचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याशी असे एक इष्ट झालेले कालकती विठ्ठल भालेराव यांना मी भावपूर्ण समजून राहतो. पण त्यांचा माझं दिलं 3 वेळा भक्त झालेलं आहे. 2016 पासून मी भारतीय बौद्ध कार्य करत आहे आणि या 3 मध्ये मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटला. पहिला त्याचा माझा परिचय 1 जानेवारी भीमा कोरेगावला झाला. त्या ठिकाणी दंगल होती आणि रमाबाईच्या बहुतेक महिलांना ते घेऊन आले होते आणि त्यावेळी आम्ही दोघांनी मिळून त्यांना कसं कुठल्या परिस्थितीतून त्यांचं संरक्षण केलं ते आम्हाला दोघांनाच माहिती पाहायला. त्याच्यानंतर गेल्या महिन्यातच मी या ठिकाणी आणि आज भारतीय बौद्धचे बौद्धचार्य फक्त बौद्धचार्य ते भारतीय बौद्धचे बौद्धचार्य भारतीय बौद्ध सभा ही अशी संस्था आहे की इथे माणसं घडतात, कारखाना आहे. आज माझे गेल्या महिन्यामध्ये भाडरपूरची भेट झाली तर अक्षर आजारी होते आणि आजारा वाचताना ते मला काय म्हणले, गुरुजी आपल्याला ही शाखा आहे आणि या शाखेचा मी सरचिटणीस आहे, वाढ 125 सरचिटणीस आहे आणि हे शाखेतील लोकांना घडवायचं आहे. त्यांना आपले 24 शिबिर आहे, आपल्याला माणसं घडवायचे, आपल्याला याला शिबिर घडवायचे, बाल शिबिर, संतान शिबिर, तिथे भरपूर कार्यकर्ते मला, पण आपल्याला धम्माचं कार्य करायचं आहे आणि या धम्मा कार्यासाठी तुम्ही एकजूट घ्या आणि नेमके आणि मी त्याला सांगितलं होतं की मंगळवारी आपण एक बैठक लावूया. पण त्या दिवसाकाळचं घेऊन आला की भालेला उद्या 7:30 वाजता घरचं निधन झालं आणि मी त्यावेळी बाहेर असताना मला त्यांच्या आमच्या येऊ शकलो नाही त्याबद्दल मी दीर्घ व्यक्त करतो. आणि खरोखरच असे भालेराव गुरुजी त्यांना मी वंदन पण करतो आणि मी भारतीय बौद्ध भाषा शिक्षण मुंबई जिल्हा झोनकर शाळेच्या वतीने अंतर्गत असलेल्या 31 शाखेतर्फे त्यांना भावपूर्ण संदेश राहतो. इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद गुरुजी.